नमस्कार मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। तर आज मी चालले आहे आगोटचा बाजार घ्यायला। म्हणजे आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे, आता हा मे महिना चालू आहे आणि आता पावसाची सुरुवात देखील होणार आहे काहीच दिवसात। तर त्याआधी जसं आपण मसाल्यांची खरेदी करून साठवणीचा मसाला घरी आणून ठेवतो, तसेच त्याप्रमाणे आपण जशी सुकी मच्छी सुद्धा आणायला जातो। तर त्यासाठीच मी आज जात आहे, विरारला जाते। विरार पूर्व इथे जो बाजार भरतो सुक्या मासळीचा, तर तिकडे जाते आणि तिथे मी बऱ्याच वर्षांनी जाते। त्याच्यामुळे तो आता बाजार कसा भरतो, तिथला रेट कसा आहे सुक्या मासळीचा, ते मी सुद्धा बघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करते। आणि त्या रेट प्रमाणे आम्हाला जर काही बाजार घ्यायला जमला तर आम्ही सुद्धा विकत घेणार आहोत। चला तर आता निघूया आपण थेट विरारला। आता आपण उभे आहोत ते विरार ईस्टला आणि तुम्ही बघू शकता स्टेशनच्या अगदी बाजूलाच हा मार्केट लागतो आणि या सगळ्या नगरपालिकेच्या इथून बसेस निघतात। इथे महानगरपालिकेचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्याच बाहेर हा सगळा मार्केट लागतो। तर आता आतमध्ये जाऊन आपण बघूया रेट कसा आहे। बांगडे कसे आहेत? 100ला किती लावले? 4 घ्यायचे ना काकूंना? चांगले बांगडे आणि हे ढोमा मच्छी आहे सुकवलेली आणि ही गोडिया, एक गोळीचं खारं। गोळीचं कुठून आणली ही मासे? आपले पालघर की डहाणू? पालघरची ना। चांगले लावले। आतून जाऊन येऊया आधी, येतो मग। पूर्ण इकडून आणि इकडून पण आहे। कसं आहे? 150ला मागत होती, 200चे 7 वाटे करून देते, उलटे घेते। जवळ्या पण ही भरीव आहे। हे बघ असे मीडियम आकाराचे बोंबील पण बघायचे। आम्ही मार्केटमध्ये शिरलो आणि तिथे सुरुवातच झालेली आहे हिची सगळी मच्छी घ्यायला, कारण तिला सुरुवातीला चांगली मिळाली आहे। समोर बघताय ना तुम्ही, ते आपलं वसई विरार शहर महानगरपालिका आहे, मुख्य कार्यालय। आणि त्या बिल्डिंगच्या समोर जो ग्राउंड लागतो ना, तिथेच असतो हा बाजार। 100चे 3 वाटे ना? अजून दे, हुसा नको बरं ताई, अजून एक दे, देऊन टाक सगळं। आता दुपारचे 12 वाजले, प्रचंड ऊन झालं आणि गर्दी सुद्धा खूप आहे। तर 2 मिनिटं जरा बाजूला थांबले। तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता, हे विरार पूर्वेला असलेलं हे तलाव आहे, त्याच्यावर हे स्कायवॉक, हे जे महानगरपालिकेचं ऑफिस आहे, कार्यालय, त्याच्या बाजूलाच आहे। आणि त्याच्या समोरच हा सगळा मच्छीचा बाजार भरतो आणि हा सुक्या मच्छीचा बाजार दर शनिवारी असतो। पहाटे 5 वाजल्यापासून येतात हे सगळ्या बायका इथे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतात। त्याच्यामुळे आरामात तुम्ही इथे सुकी मच्छी खरेदी करू शकता। तुम्हाला मी हळूहळू स्टेप बाय स्टेप इथला मार्केट दाखवते। चला बघूया, इथे बाकीची सुद्धा खरेदी करू शकता। जसं इथे बघताय तुम्ही, चिंच आहेत, लसूण, सुकं खोबरं वगैरे, म्हणजे बाकीच्या सुद्धा वस्तूंचा इथे बाजार भरतो, कपडे वगैरे। पण त्याशिवाय जो शनिवारचा मेन बाजार आहे सुक्या मासळीचा, तो पहाटे 5 वाजल्यापासून इथे येतात सगळ्या बायका। आणि हा सगळा मच्छी पालघर जिल्ह्यातली आहे, डहाणू, बोर्डी आणि अर्नाळा ह्या साईडून येते। जिथे जाल तिथे इथे सगळीकडे सुकी मच्छीच आहे। वाटते कसे दिले ताई? 100चा 1 वाटा। मांदेलीचा वाटा पण ठेवला काय दे ताई? कसं मांदेलीचा वाटा? मांदेली 50 या किती पाहिजे? मावशी हा पण जवळ आहे ना? बघ
कोणत्या प्रकारचा आहे? खाडीचा? हा खाडीचा आणि हा खाडीचाच आहे. कोलिम आहे ना? हा असं सापडतं ना याच्यापेक्षा लहान असते. अच्छा बनवतात ते. त्याचा वाटा कसा? 100ला 50 ला. नाही मांदेलीचा वाटा कसा दिलाय? आणि हे सगळे हे सुरमई आहेत का? सुरमई ना शिंगाळे, सगळे शिंगाळे, डोमे शिंगाळे कसे दिले ते? 120. 120 चे पूर्ण वाटा. 150ला 2. इथे वाकटे आणि बऱ्याच भरपूर प्रमाणात पडल्याचे ते शोधून शोधून घ्यावे लागेल. पण एकदम बारीक आहेत रे. आणि सोड्यांचं कसं भाव आहे? हे 400 आहेत. आणि हे छोटे छोटे बोंबील कसे वाटायला लागले? छोटा चवणा मच्छी असते नाही बाई, छोटी तंडलीची सुकडी. असे हे कसे दिलेत? 300ला शेकडा. 250 दिले. 300ला शेकडा. 100 येत आहे. 150ला 100 शेकड्याचे. पुढे विचारायचं का? इथे बघूया. इथे बघ. महाग वाटलं ना? 300ला 100 येतील फक्त. गवळा हे बघा 100चा वाट. 100ला 3 वाटी. आपण वाटतंय बघू. 100च्या कमी नाही. दाखवलं कसे? 100 हा पण चांगला आहे. हे बघ सुका जवळ चांगला आहे. 1500 रुपये सुका पण आहे. काही वाटा कसा आहे? 100ला 3. तेंडलीचं पण? चला हे बांगडे कसे? 100 रुपये वाटा. ते तिकडे 5 आहेत आणि ते मोठे आहेत जरा. मीडियम साईजचे आहेत ना? कोणते? 300ला बोलतो. 300ला किती आहेत पण? 100च्या वरती आहेत ते. मोजून माहिती नाही पण मोजून 300च्या वरती. काही बोल ना. किती गेलं? घ्यायचे 2 टोपले. नक्की बोल. 550 2 टोपले आता नाही. 400. दुपारचे 1 वाजले तरी गर्दी अजून संपलेली नाही आहे. हे कसे मग लावलेत मम्मी? हे बघ हे वाटे 100ला पण किती असते? किती आहे? 50. हे बघ हे पण आहे ना इथे ठेवलंय. सुरमई आहे का ही? कशी? 100ला 250ला 2 सुरमई आहे त्या. हे बघ गावी आपण छोटे माखून घेतले होते. 200ला सुरमई देते. 200ला सुरमई. हे जरा जाडी आहे. ते बघ हे जाडे आहेत. 350. आणि हे किती असतात? 100 असते. 100 असते. 100 बोंबील 350. 100 बोंबील. अशी मच्छी लांबी लांबी.
बरं. की दे, काय दे, लांबी 150 रुपये घेऊन टाक माझे. धर बाबू. आणि ही तुकडे ठेवलेत ते हे तुकडे ठेवले ती मुशी आहे ती. कशी पाटी मावशी कशी? हे 700 रुपये पाटी. 700 रुपये. किती आहेत पण आत? हे 250 बोंबील आहे. 250 बोंबील 700 रुपये. व्यवस्थित 700 रुपये पाटी आहे. 250 बोंबील होती. आणि हे त्यापेक्षा हे छोटे वाटत आहेत. आणि हे पण सगळे सारखेच आहे. लहानपट्टी भरलेले आहे म्हणून. हे बघ बोंबील कापूस नुसतं. 700 रुपये. किती पाटे पाहिजे? एकच हवी आहे. कुठून आणलेलं आहे हे सगळं? कुठचा माल? अर्नाळ्याचा. विरार अर्नाळ्याचा. आणि हे कसे? सगळी करंदी सगळी कशी? रेट कशी आहे? हे 200 रुपये. 200 ला ही एवढा टोपला. आणि सोडे? 700 रुपये. कोलबीचे सुके डाट आहे. हे बोंबील मस्त आहे बघा. लहान पाहिजे. हे लहान पाहिजे. कसे पण कसे लावलेत? हे 600 वाला आहे. 300 वाले. किती? 300 वाले 250 देणार. किती लावलेत पण त्याच्यात? 100 बोंबील. 100 बोंबील 250 ला. शेकडा. हे पण आहे 500 वाले. हे 400 ला देऊ. हे पण मस्त आहे. 450 ला शेकडा 250 बोलतात. हे सफेद आहे बघ. हे शेकडा 250 ना. आणि हे थोडे त्याच्यापेक्षा जरा मोठे हे आहेत. मोठे हे 600. हे 500 वाला आणि 400 ला देणार. हे 500 ला देणार. कैसी दी है? कोणते? हे 300-250 ला देणार. मस्त बोंबील. आता दुपारचा 1 वाजलाय आणि हालत खूप बेकार झाली आहे. सुक्या मच्छीचा बाजार, ओल्या मच्छीचा बाजार असा बाजूबाजूलाच आहे. तर आता सुकी मच्छीचा बाजार आमचा घेऊन झालेला आहे, जो काय हवा आहे तो आगोटचा. तर आपल्या जवळपास राहणारे जसे वसई, विरार, नालासोपारे ह्या भागात जे कोणी राहत असेल आणि ज्यांना माहिती नसेल, कोणी नवीन राहायला आलं असेल, तर हा मार्केट अगदी जवळ आहे, जो दर शनिवारी भरतो. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ह्या बायका येतात, ते संध्याकाळी 4पर्यंत असतात. तर तुम्ही इथून पावसाळ्याच्या आधी येऊन सुकी मच्छी खरेदी करून जाऊ शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की विरार साईडला असलेलं आपलं हे सुक्या मच्छीचा बाजार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अशाच ठिकाणी भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय.